नमस्कार। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या तमाम भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते। तसं तर 365 दिवस हे महिलांचेच असतात। तिच्या सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत तिचं अविरत असं कार्य चालू राहतं। एकही महिला अशी नसेल की जी रात्री झोपताना उद्या सकाळी काय करू, स्वयंपाक काय, पोरांचा नाश्ता काय, नवऱ्याचं टिफिन काय, हे सगळं सतत विचार तिचे मनात असे घोळत राहतात। तरी असो, आज आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या महिला आपल्या आपल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत, तसं पाहिलं तर महिलांनी एकही क्षेत्र असं सोडलं नाहीये। अंतराळपासून तर ऑलिम्पिक पर्यंत, समाजकारणापासून तर राजकारणापर्यंत सगळे क्षेत्र तिने व्यापलेले आहेत। आणि जी महिला या पुढे पुढे गेलीये तिला आपल्या घरच्यांची साथ लाभलेली आहे। जसं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी राहते, तसंच एक स्त्रीच्या मागे एक पुरुषही असतो। त्याचं उदाहरण मी पण आहे। मला वेळोवेळी भैयांनी खूप साथ दिली आहे आणि त्याच्यामुळेच मी या नंदुरबाराच्या जनतेची सेवा करत गेलेली आहे। कारण की महिला कोणतीही असो, आज खूप कार्यक्रम होतील, कोणाचा सत्कार, कोणाचा उद्घाटन वगैरे महिला निमित्ताने काही आयोजन केले असतील, काही उद्घाटन, काही ऑफर, अशा पुष्कळ असे कार्यक्रम आज असतील। पण आम्ही आज अशा महिला निवडलेल्या आहेत की ज्यांचा कमी याच्यात उल्लेख होतो। जसं शेतीत काम करणाऱ्या महिला या सुद्धा त्याच्या आपल्या पुरस्काराच्या हक्कदार आहेत। आपल्या हॉस्पिटलमधल्या नर्स म्हणा, इतर जेही कामगार महिला आहेत, त्या महिलांचा आज आम्ही सत्कार करू इच्छितो आहे आणि आम्ही आज तो करणार आहे। अशा तळागाळातील सगळ्याच महिलांना, माझ्या भगिनींना आज माझ्या महिला दिनाच्या परत एक दिन शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।